वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला आहे बॅक डे. तर मागच्या 2 महिन्यापासून मी कोणताही व्हिडिओ केला नव्हता, कारण की माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजचा आणि मोबाईल हँग होण्याचा हा प्रॉब्लेम होता. तर आज आपण बॅक डे शूट करणार आहे आणि त्याच्या पहिला मी तुम्हाला माझा डाएट दाखवणार आहे. मी जो म्हणजे नवीन प्रकारे सुरू केलेला आहे. तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये व्हिडिओमध्ये बघितला असेल, पण आता एकदा मी पुन्हा एकदा तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगणार आहे की कोणत्या कोणत्या प्रकारे आपण हाय प्रोटीन मील बनवू शकतो. आणि ती मील सगळ्यात पहिला घेतो आणि सुरुवातीला ब्लॅक कॉफी, आता त्याच्यानंतर मेडिटेशन, मग क्रेटीन, त्यानंतर आपण ती मील बनवूया आणि मग वर्कआउटला जिमसाठी आपण निघूया. ओके, तर मेडिटेशन संपून झाल्यानंतर आता आपली वेळ आहे क्रेटीन घेण्याची. तर मी वापरतो वेलक्रोचं क्रेटीन मोनोहायड्रेट, एकदम बेस्ट क्वालिटी आहे. तर मी याला घेताना रेग्युलर वॉटरमध्ये घेतो. एक स्कूप बास होतो. क्रेटीन पिऊन झाल्यानंतर ना आपली त्यात मेन जी मील आहे ती प्रेप करायची, कारण की ती मील जिम मधनं घरी आल्यावर खातो. साधारणतः त्याला 1 तास मी भिजत ठेवतो. ती मील आहे ओट्सची. तर सफोला ओट्स हे मला ह्याच्यावर फ्री मिळालेलं आहे. सफोला ओट्स मायक्रोज माझे सुधारण्यासाठी सीड्स घेतलेले आहेत सगळ्या प्रकारचे मिक्समध्ये. तर सीड्स देखील मायक्रो व्यवस्थित करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर ही मील आपण आता प्रेप करूया. त्यानंतर हे सीड्स तर त्याच्यानंतर मग येते गुल्टामाइन. हे मी MBAचं यूज करतो. गुल्टामाइन बेस्ट क्वालिटी. गुल्टामाइनमुळे बॉडी लवकर रिकव्हरी होते. तर हे 3 ग्रॅम. 27 ग्रॅम न्यूट्राबायचं गोल्ड आयसोलेट वे प्रोटीन. आपण ह्याला एक जीव करून घेऊया. ह्याच्यानंतर ह्याच्यात 110 ml दूध येणार आहे आणि हे आपण 1 ते 1.5 तास भिजत ठेवणार आहे. जोपर्यंत आपण जिम मधनं घरी आलो ही सगळ्यात पहिला मील घेणार आहे प्रोटीनची. ओके, तर मी जिमला जाण्यासाठी तयार झालेलो आहे. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट दाखवायची राहिली मी, की जी दररोज ऍड करतो ती म्हणजे आहे आवळा. आणि ह्याच्याने मला खूप फरक पडलेला आहे, कारण की माझी जी केस गळत होती ती बंद झालेली आहेत. आणि तुम्ही देखील ह्याला दररोज तुमच्या मीलमध्ये किंवा दररोज व्यायाम करताना दररोज एखादा आवळा तुम्ही ऍड करा. बेस्ट रिझल्ट देतो आणि खूप चांगला आहे शरीरासाठी. Fotografia твоя горят воспоминания о тебе.
у камина в 6 утра. Разбитая душа, и все твои обещания пустота. В камине в 6 утра фотография твоя, горят воспоминания о тебе. У камина в 6 утра разбитая душа, и все твои обещания пустота. В камине в 6 утра. Твой маяк подарил мне боль. Устал я жить, все обиды тая. Уходи за собой. Сколько бы я не просил, но ты ओके, तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मी जिममध्ये आल्यापासून लॅट पुल डाऊनपासून सुरुवात केली आणि लॅट पुल डाऊनचे 3 सेट मारून झालेले आहेत. आणि त्यानंतर नाही आता ही मी बॅक प्रेसची मशीन घेणार आहे. तर नाव मला माहीत नाही, पण मी याला बॅक प्रेस मशीनच म्हणतो. तर ह्याचे देखील 3 सेट घेऊया आणि त्याच्यानंतर ना पुढचा बॅकचा हेवी वर्कआउट घेऊया. в камине в 6 утра фотография твоя, горят воспоминания о тебе. У камина в 6 утра разбитая душа, все твои обещания. प्रत्येक सेटचे 20 रिपिटेशन. तर माझा आता या बॅक प्रेस मशीनचा लास्टचा सेट आहे. त्यामध्ये 20 ते 25 रिपिटेशन हेवीमध्ये, साधारणतः 15-30 किलो वेट आहे. Камине в 6 утра фотография твоя, воспоминания. तर आता याचे 3 सेट झालेले आहे. त्यानंतर मी घेणार आहे बॅक वन हँड. बॅकसाठी 1-2 मिनिटासाठी पहिला रेस्ट, त्यानंतर नेक्स्ट वर्कआउट. Все твои обещания пустота. В камине в 6 утра фотография твоя, горят воспоминания о тебе. У камина в 6 утра разбитая душа, все твои обещания пустота. В камине в 6 утра. Твой маяк подарил мне боль. Устал я жить, все обиды тая. Уходи, за собой закрой. Сколько бы я не просил, но ты же знала, что меня теряла. Я босиком по стеклам бегал так упрямо. И если бы не твой милый голосок, я бы упал, сделав последний вздох. И звезды между ты как будто для меня. Я каждый раз загадывал тебя не потерять, но больше не могу, я просто мучаю себя. Теперь ты пожалел меня. В камине в 6 утра фотография твоя, горят воспоминания о тебе. У камина в 6 утра разбитая душа, и все твои обещания пустота. मित्रांनो, बॅक टू होम जिममधनं घरी आलेलो आहे मी आता. आणि ही माझी मगाची मील प्रेप घेणार आहे आता. तर मी ट्राय करून सांगतो तुम्हाला कसे झालेले आहे.
एकदम बेस्ट. तुम्ही देखील ही मील तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.